चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। उल्लासनगर कैंप नंबर 2 हनुमान नगर न्यू MIDC में पुराने विवाद के चलते 5-6 लोगों की जबरन पिटाई कर दी गई है। ये घटना रात 10 से 11 बजे के बीच हुई और नशे में धुत 10 से 12 लोगों ने नशे में धुत होकर लोगों ने जात को लेकर लोगों की पिटाई कर दी है। जब 9वीं में पढ़ने वाला 14 वर्षीय आर्यन जायसवाल अपने भाई को बचाने गया तो उसे मारा पीटा, फिर सिर और पीठ पर धारदार हथियार से वार कर दिया है। इसी तरह रोहन गायकवाड़, अरुण जायसवाल, सुरेखा जायसवाल, सीताराम जायसवाल, शारदा गायकवाड़ छुड़ाने गए, इन सभी के साथ मारपीट की गई है। इसके अलावा सुरेखा जायसवाल जिनकी पिटाई की गई थी, जब पुलिस को इसके बारे में सूचना दी गई तो पुलिस ने कहा कि ये सीमा टिटवाला पुलिस स्टेशन के हद में आती है, आपको टिटवाला पुलिस स्टेशन में जाकर शिकायत दर्ज करानी चाहिए। ऐसा कहकर वे सारी रात घुमाते रहे। फिरियादी द्वारा ऐसा कहा जा रहा है कि उसके साथ मारपीट करने वाले व्यक्ति के खिलाफ मामला दर्ज न करके आरोपी को प्रोत्साहित कर रही है। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्लासनगर। सर मैं झगड़ा हो गया था, इन लोग बात बात पे इन जात पे गाली देते थे, हरदम जात पे गाली देते। भी कल पिए थे इन लोगों ने, कहीं न ज्यादा झगड़ा करने लग गए। फिर वो लड़के को, मेरे भाई को मारे, फिर समझा भी मुझे भाई रेन मत मारा, आपस अपन रहने के एरिया में। फिर उन्होंने मारने लगे, फिर झगड़ा चुराने गया तो मेरे को गली में लेके मारे चाकू से। पुलिस ने बोला मैं नहीं नाबाले के तुम, पुलिस बोले नहीं। हनुमान नगर आर्यन। 10 बजे हुआ। हाँ, 19-25 जन थे। हाँ, नाम जानता सर। धीरज था, अल्पराज, अंकित, आकाश, ये सब जन थे। हे 3 महिन्यापासून आहे ना जातीवर शिव्या देतात चांभार लोक, म्हणजे चांभार म्हणजे आपल्या जेबी मॉलेमध्ये येतात भया लोकांमध्ये, तर ते आम्हाला शिवीगाळ करतात आणि यांना पण शिवीगाळ, यांना को गाडी घेऊन जाणार या मारणार, पण यांना को जाताना त्यांना दगड मारतात, कचडे टाकतात आणि त्यांच्यावर म्हणजे ना असं ना लईच आत केलंय, नुसतं भांडण्याचं खोड काढतात ते पोरं। आणि ते म्हणजे एक हेच आहेत, त्यांना को दारू पिणारे गंजडी ते सगळं पोरं तिथं ते टपरी आहे, तिथं येऊन बसतात आणि तिथं येणार जाणार माणसांना त्रास देतात। आणि आता पण रात्री यांचे भांडणं झाले, मी सोडायला गेले त्यांना सगळे एक झाले, यादव लोकांनी एका घराला ओढून मारतात। नेमकं कशाला झालं? ते जातीच्या शब्दाने। हा, काय मारलं त्याला काय मारलं ते काय माहिती नाही, तो पोरच होते। ते 4 जणांना आम्ही ओळखतो, बाकींचे नाव नाही माहिती। तसे तर 20-25 लोक होते। 4 जणांचं नाव माहिती? हा, बाकींचे नाही माहिती। पोलिसांनी काय कारवाई केली? पोलिसांनी काय इथून टिटवाळावरून इथं असंच फिरवत राहिले। नंतर आता मेन साहेबाला भेटलेत, त्यांना सिनियरला, मग तेव्हा जाऊन त्यांना पण इन्क्वायरी चालू केली। पोलीस आलते बयान घेतले, म्हणले लहान लेकरू आहे त्याचं काहीच काय होणार आहे, म्हणून त्यांचं काय झालं नाही। आणि नाना बाबू साहेबांना घेऊन मी तिथं गेलते, अध्यक्ष साहेबांना घेऊन, तर मग ते सिनियर साहेबांशी बोलले, त्याच्यानंतर कारवाई चालू झाली। रात्रीपासून काहीच कारवाई नव्हती, आम्हाला आतमध्ये जाऊ सुद्धा दिलं नाहीये। ती आई आहे, तिला जाऊन द्यायला पाहिजे, तर मी मामी लागते, मला जाऊन द्यायला पाहिजे। यांच्या पोराला मारलं, त्यांना पण नाही जाऊन दिलं त्यांनी। माझी हीच मागणी आहे, जे खरं गोष्ट आहे, जे खरं घडलंय ते आम्हाला न्याय पाहिजे, त्यांना अटक करावा आणि त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आमची। आणि त्या पोराला अगर कम जास्त झालं तर आम्ही कुठं गेलो असतो। आणि आम्ही जेबी मॉले म्हणजे काय आमच्यावर हे नको सतत अत्याचारच करणार आहेत काय नको, आम्हाला फक्त पोलिसांनी एवढंच मागणी आहे, त्यांना अटक करावी आणि यांना न्याय भेटावा।